शहरातील कोतवाली हद्दीत पुन्हा एकदा अवैध जुगाराचे अड्डे उघडपणे सुरू झाल्याची माहिती समोर आली आहे। काही दिवसापूर्वी क्राईम ब्रांचने दबंग अधिकारी संदीप चव्हाण यांच्या पथकाने कारवाई करताच हे सर्व अड्डे बंद झाले होते। मात्र पुन्हा काही दिवसापासून इतवारा बाजार, वसंत टॉकीज परिसर आणि अंबादेवी रोड या भागात जुगार आणि मनोरंजनाच्या नावाखाली क्लब उघडणे सुरू झाल्याचे दिसत आहे। स्थानिक नागरिकांनी याविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली असून पोलीस प्रशासनाने तातडीने कारवाई करून हे अवैध धंदे थांबवावेत अशी मागणी केली आहे। शहराच्या मध्यवर्ती भागात असे अवैध धंदे सुरू असल्याने कायद्याची भीती राहिलेली नाही अशा चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे। दरम्यान काही दिवसापूर्वी झालेल्या पोलिसांच्या धडक कारवाईनंतर जुगार अड्डे पूर्णपणे बंद झाले होते। मात्र पुन्हा एकदा त्याच ठिकाणी जुगारबाजी सुरू होत असल्याने पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। नागरिकांची मागणी अवैध जुगार अड्ड्यावर कायमस्वरूपी बंदी घालून कारवाई केली जावी। विदर्भ सिटी न्यूज, अमरावती।